परंतु जर आपण विचार केला, आपण थोडासा विचार जर केला आपल्या स्वतःच्या, की आपल्या शरीरातली कार्यप्रणाली कशी चालत असेल, कसं आता आपण विचार केला, ते बोलायचं ठरलं, बोललो, तोंड हलवलं, आवाज शब्दातून ध्वनी बाहेर पडतो तोंडातून, कसं होत असेल, कशी बुद्धी चालत असेल, आपला मेंदू कार्यक्षमता काय करत असेल, किंवा आपली शरीरातले जे बी काही बाकीचे ऑर्गन्स आहेत ते कशा पद्धतीने काम करत असेल, त्यांना कोण चालना देत असेल, आणि संपूर्ण शरीर हे कोण चालवत असेल, हा प्रश्न आपल्याला पडला असेल किंवा पडत असेल, किंवा कदाचित आपण त्या दिशेने विचारही केला नसेल, तर हा प्रश्नही आपल्याला पडला नसेल. परंतु हे विचार करण्यासारखं आहे. कारण मानवी शरीरासारखं ते इंजिन असतं, मशीन असतं, ते जगात परत दुसरं तयार झालं नाही. मानव कितीही पुढे गेला तरी कधीच तयार होणार नाही, होणार नाही. मानवी शरीराची रचना जी असते, मानवी शरीराची रचना ही करोडो पेशींनी बनलेली असते. अब्जावधी, अरबो खरबो पेशींनी मानवी शरीर बनलेलं असतं. पेशी, आणि त्या पेशी त्याला सेल्स म्हणू आपण, त्या सेल्सनी, अरबो खरबो सेल्सनी आपली शरीर बनलेलं असतं. सेल्स, टिश्यू आणि ऑर्गन अशी संपूर्ण बॉडी सिस्टम बनलेली असते. सेल्स, टिश्यू, ऑर्गन, ज्यावेळेस आपण योग्य आहार घेतो त्यावेळेस आपले सेल्स डेव्हलप होतात, टिश्यू रिकवर होतात आणि ऑर्गनला बळकटी मिळते. म्हणजे आपल्या शरीरात पेशी असतात, टिश्यू असतात आणि अवयव असतात, है ना. तर आपल्या शरीरामध्ये ऑर्गनच्या बाबतीत सर्वात मोठा ऑर्गन असतो आपल्या शरीरामध्ये, जर पाहिलं 2-2.5 किलो त्याचं असू शकतं वजन याला कदाचित. तर ते ते जे असतात, ओके, ते जे असतात ते ऑर्गन मध्ये लिव्हर हे सर्वात मोठं ऑर्गन आपल्या शरीरामध्ये असते, त्याला यकृत म्हणतो आपण, यकृत. मग त्याचं कार्यप्रणाली काय आपल्या शरीरामध्ये, त्याची भूमिका काय, की प्रत्येक मानवासाठी यकृत हे खूप महत्वाचं असतं, जे मानवी शरीराचं संतुलन बनवून ठेवत असतं. यकृत नसेल तर मानवी शरीर नाही, त्याला लिव्हर म्हणतो. लिव्हर नसेल तर मानवी शरीर नाही. मग लिव्हरचं काम, आपल्या शरीरामध्ये सर्वात पहिलं काम प्रोटीन टिकवून ठेवणे. जे काय आपण आहारामधून प्रोटीन घेतो, शरीरामध्ये प्रोटीन टिकवून ठेवणे, आणि सर्व सेल्सला टिकून राहिले तर सेल्सला पोहोच होईल, टिकलंच नाही तर सेल्सला प्रोटीन पोहोच होणार नाही. दुसरी गोष्ट, आपल्या शरीरातली तापमान, टेम्परेचर लेवल मेंटेन ठेवण्याचं काम हे यकृताचं आहे, हे लिव्हरचं आहे. ते लिव्हर त्याचं काम ते प्रामाणिकपणे करत असतं. आता लिव्हर अजून काय करतंय, की जे काय आपण विषारी घटक घेतो, पेस्टिसाइड अन्न खातो, खूप सारे लोक असतात मद्यपान करत असतील, ते मद्यपान नसेल, म्हणजे जे आपल्या शरीराला, जो आपण आहारातून घटक घेतो तो आपल्या शरीराला गरजेचा नाही, असे घटक शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम हे लिव्हरचं असतं. बरोबर. आणि मग हे सगळं काम करत असताना काय काय आपण खातो, काय काय घेतो, हे सर्व लिव्हरवर लोड येत असतं. बरोबर. आणि जसं लिव्हरवर असे पांढरे पांढरे डाग पडत असतात, का, की या बाकीच्या बाहेरचं जे काय आपण अनवॉन्टेड चीजा वस्तू घेत असतो त्याचे डाग त्या लिव्हरवर पडतात. मग कालांतराने जर समजा एखाद्या व्यक्तीचं वजन वाढलेलं असेल, पोटावर फॅट वाढलेलं असेल, तर त्या लिव्हरवर फॅट जमा होते आणि मग लिव्हरची कार्यक्षमता कमी कमी होत जाऊन लिव्हर खराब होतं. बरोबर. मग ते लिव्हरची कार्यक्षमता टिकून राहिली पाहिजे, कारण लिव्हर एक असा ऑर्गन आहे, तो जर व्यवस्थित असेल तर मानव कधीही आजारी होत नाही. ज्यावेळेस थंडी ताप आला, समजून घ्यायचं आपला लिव्हर कुठेतरी थकलाय. बरोबर. टेम्परेचर लेवल बिघडली. मग अशा सिच्युएशन मध्ये लिव्हर एक असा पार्ट आहे, असा अवयव आहे आपल्या शरीरामध्ये, की तो स्वतःची स्वतःच अस्तित्व स्वतः निर्माण करतो. उदाहरणार्थ, आपण ऐकलं लिव्हर ट्रान्सप्लांट, लिव्हर चेंज. एक व्यक्ती लिव्हर शिवाय जगू शकत नाही. किडनी ट्रान्सप्लांट म्हणले एका किडनीवर जगू शकतो, लिव्हरवर नाही. मग लिव्हर ट्रान्सप्लांट कसं केलं जातं, एका व्यक्तीचं लिव्हर अर्ध कट करून दुसऱ्या व्यक्तीला बसवलं जातं, आणि लिव्हर स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण करतं शरीरामध्ये. जे कट केलं अर्ध लिव्हर असतं त्याची पूर्णपणे काही दिवसामध्ये बरं होऊन जाते, आणि ज्याला अर्ध फिट केले ते पण पूर्ण होऊन जातं. ज्याप्रमाणे आपण केस कापले, नख कापले, त्याची वाढ होत राहते आपोआप, तशाच प्रमाणात
त्याच प्रकारे लिव्हरची आपल्या शरीरामध्ये आपोआप वाढ होते. एकमेव ऑर्गन आहे तो, बरोबर. तर अशा एकमेव ऑर्गनला आणि खूप महत्वाची भूमिका निभावणारा जो ऑर्गन आहे आपल्या शरीरामध्ये लिव्हर, त्याचं आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे. त्या लिव्हर हे कायमस्वरूपी स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. वय कितीही असू द्या, 20 असो, 25 असो, 52 असो, 56 असो, 92 असो किंवा 100 असो, प्रत्येक वयाच्या व्यक्तीला लिव्हर मजबूत ठेवण्यासाठी आपल्या सकस संतुलित आहारामध्ये लिव्हर हेल्थ हे सकस संतुलित आहार आहे. जर आपण सकाळी एक संध्याकाळी एक टॅबलेट घेतली तर आयुष्यभरात किंवा इथून पुढे भविष्यात आपल्या लिव्हरच्या बाबतीत कुठलाही प्रॉब्लेम कधीही येणार नाही. जर लिव्हरचे प्रॉब्लेम आले तर काय होतं? सगळ्यात पहिलं, ज्या व्यक्तीला कावीळ होतो, कावीळ, डोळे पिवळे होतात, नख पिवळे होतात, त्या नाही जरी कावीळ झाला पण डोळे जर पिवळे झालेले असतील तर त्या व्यक्तीचं जे काही लिव्हर आहे त्याची कार्यक्षमता संपलेली आहे, असं गृहीत धरायचं. आणि मग हे लिव्हरचं कार्य कमी होऊ नये, त्याची कार्यक्षमता संपू नये, म्हणून आपण जर आजपासून लिव्हर हेल्थ चालू केलं, निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचा बेनिफिट्स होणार आहे. म्हणजे पहा की काही झाल्याच्या नंतर पाहू असं म्हणण्यापेक्षा काही होण्याच्या अगोदरच हे करू, हे म्हणणं, हे वाक्य खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण आपल्या ह्या लिव्हर हेल्थ जर यूज केलं तर आपण आपल्याला त्याचा 100% बेनिफिट्स होऊ शकतो, है ना. अनिल सर, तुम्ही अनम्यूट केलं होतं का? अनिल चव्हाण सर, आहात तुम्ही कॅमेरा समोर? बोला बोला, तिकडनं बोला, आवाज येते तुमचा. अनिल चव्हाण सर, कुठून आहात तुम्ही? अनिल चव्हाण सर, आवाज येतोय तुम्हाला?